विद्यार्थी मित्रांनो, हा श्वास हे जीवन आपल्याला जगायला मिळाले ते या ओझोनमुळे. पण हा जर नष्ट झाला तर चला तर मग हाच प्रश्न पाहूया आपण आपल्या नाटकात. पृथ्वी रंगमंचावर उदासाने सुखी होऊन बसलेली आहे. सूर्यकिरण तिच्याजवळ येतो. पृथ्वी, काय झाले? तू इतकी दुःखी का आहेस? सूर्यकिरण दादा, मी खूप त्रासलेली आहे. माझे हे एवढे सुंदर जंगल, हे नद्यांचे पाणी सर्व प्रदूषित होत आहे. माणसाने माझ्या ओझोनस्तराला खूप नुकसान पोहोचवले आहे. त्यामुळे तुमची अतिनील किरणे थेट माझ्यावर येतात आणि माझ्या जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. मला माहित आहे, माझे किरण जीवनासाठी आवश्यक आहेत, पण त्याचे अतिनील रूप विनाशकारी आहे. मी काहीही करू शकत नाही. एवढे थर ओझोन थर हळूहळू रंगामंचावर येतो. तो खूप थकलेला आणि विरळ दिसत आहे. समोर तोड करून बोला, समोर. पृथ्वी, रडू नको. अजून मी पूर्णपणे नष्ट झालेली नाही. मी एक संरक्षण कवच आहे, जी तुमच्यावर येणारा अतिनील किरणांना थांबवते. पण माणसांनी वापरलेल्या क्लोरोफ्लोरोकार्बन आणि इतर रासायनिक वायूमुळे मी खूप कमजोर झाली आहे. माझ्यामध्ये छिद्र पडले आहेत. पण माणूस असे का वागत असेल? त्याला माहीत नाही का की त्याचे हे कृत्य त्याच्यासाठी धोकादायक आहे? मला वाटते त्यांना याची जाणीव नाही. ते विकासाच्या नावाखाली नाश करत आहेत. ओझोन थर आणि पृथ्वी दोघेही माणसांना मदतीसाठी हाक मारतात. तेवढ्यात माणसांचं समोर येतं. ते आपल्या कामात व्यस्त आहे. मानवा, मानवा, मदत कर, मदत कर, मदत कर. इकडे बघा तुम्ही, इकडे दोघी पण इकडे. समोर समोर गेले पाहिजे तुमचे, समोर समोर बघा, त्याशिवाय कसं समजणार आहे? समोर बघ रे बाळा. तुम्ही दोघं पलीकडे जाऊ जरा, पाठीमागची दोघं. माणसांचं समूह आपल्या कामात व्यस्त असतं. ते मोबाईलवर बोलत असतात, गाड्यात जोरात असतात, तर कधी झाडे तोडत असतात. किती गरम होत आहे आजकाल. ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढले आहे. हो ना, पण आपण काय करणार? नवीन तंत्रज्ञान आणि विकास तर आवश्यकच आहे. ओझोन थर त्यांच्या समोर येते आणि तिला पाहून ते आश्चर्यचकित होतात. पुढं पुढं या, पुढं पुढं पुढे या, पुढं या, पुढं. माझ्यामुळेच तुम्ही आज सुरक्षित आहात, पण तुमच्या चुकांमुळे मी धोक्यात आहे. मी जर नसेल तर डोळ्यांची दृष्टी जाईल, त्वचेचा कर्करोग होईल व शेती व पिकांचे नुकसान होईल. तुमचा जीव धोक्यात येईल. असू दे, फक्त छिद्रच तर पडली. चला. मित्रांनो, चला तर मग पाहूया पुढचे दृश्य 2 वर्षानंतरचे. मायराचे घर. अरे आज किती गरम होतंय. मायरा, जरा एसी लाव ना. बाहेर लक्ष दे पुढं. बाबा, एसीचं टेम्परेचर कितीवर ठेव? 18 वर ठेव आणि फ्रीज मधील थंड पाणी आण. ठीक आहे. आई, फ्रीज मधली थंड पाण्याची बॉटल दे ना बाबांना. हो हो, देते. ओ, बघा ना, हा दरवाजा लागतच नाहीये. अगं त्याला काय होतंय? थोडी ना आपल्या घरात शिमला मुलींसारखं बर्फ होणार आहे. तू आधी मला पाणी दे. खुश झाला. काकू, मायरा आहे का घरात? तिला खायला पाठवा ना. दुसरं काय लगेच चेंज कर. हो 2 मिनिटं थांब. मायरा, तुझ्या मैत्रिणी आल्यात का? हो आले, 2 मिनिटं. अशी कुठे चालली? टोपी घालून तुझा बाहेर पण किती ऊन पडलंय. अगं आई, काही नाही होत, मी जाते खेळायला. अगं पण
या पाहिजे तिथं टेबल कुठे आहे तो? काय झालं तिला? माझी क्लिनिक इथे जवळच आहे, तुम्ही तिला तिथे घेऊन चला. क्लिनिक काकू, आम्ही आता जातो. आम्हाला आमची काळजी करत राहा. हो नक्की. मी पण येते आता आणि तिला तब्येतीची काळजी घ्या. तिथे दवाखान्याचा जेवढा खर्च असेल तो आम्ही भरायला तयार आहोत. तिला सलाईन लावावी लागेल, त्याचा खर्च साधारणपणे 1000 येईल. मला मागे या दोघं जरा. थँक्यू डॉक्टर. जर आज तुम्ही नसता तर काय झाले असते देवालाच माहीत. अहो, हे तर होणारच होतं. का हो? अहो, सूर्याच्या अतिनील किरणे थेट तिच्या डोक्यावर पडल्यामुळे ती चक्करीत पडली. त्याचं कारण म्हणजे लोकांचा फ्रीज आणि एसीचा वापर. तुम्हाला प्रश्न पडला असेल की फ्रीज आणि एसीमुळे तिला त्रास कसला झाला, तर त्यांच्यातील कार्बन टेट्राक्लोराईड हवेत मिसळून ओझोन वायू नाहीसा होत आहे. त्यामुळे अशी बरीच प्रकरणं आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे तिला हात टोपी घालूनच पाठवा. ठीक आहे, आता आम्ही येतो. आजीची काळजी घेऊ.